नागपुर मानकापुर पुलिस स्टेशन की हद में 4 जुलाई को हुई एक मजदूर हत्या की गुत्थों को पुलिस ने पूरी तरह सुलझा लिया है। शुरुआत में यह मामला पूरी तरह गुता हुआ था, लेकिन क्राइम ब्रांच यूनिट 5 और स्थानीय पुलिस ने करीब 60 से 70 सीसीटीवी कैमरे के फुटेज खंगाल कर असली आरोपी को हुड़केश्वर इलाके से दबोच लिया। पुलिस जांच में हत्या की जो वजह सामने आई है वह बेहद चौंकाने वाली है। मद शराब पीने से रोकने पर हुए विवाद में इस खूनी वारदात को अंजाम दिया गया था। घटना 4 जुलाई 2026 की है, जहां अपने परिवार के साथ रह रहे एक लेबर की कुल्हाड़ी जैसे धारदार हथियार से मारकर हत्या कर दी गई थी। घटना के बाद मृतक की पत्नी की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज किया था और एक आरोपी को शक की बिना पर गिरफ्तार कर लिया गया था, लेकिन आगे की जांच में यह सामने आया कि आरोपी कोई और ही है। क्योंकि वारदात देर रात हुई थी, इसलिए आरोपी को पकड़ना एक बड़ी चुनौती थी। पुलिस ने इलाके के 60 से 70 सीसीटीवी कैमरे को खंगाला, जिसमें एक संदिग्ध शख्स रात 1 से सुबह 5 बजे तक साइकिल पर घूमता नजर आया है। हुलिया मैच होने के बाद पुलिस ने आरोपी के दोस्त के घर से उस साइकिल को बरामद किया, जिसके बाद पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया। पुलिस जांच में सामने आया कि वारदात वाली रात आरोपी मृतक मजदूर के घर के पास बैठकर शराब पी रहे थे। मृतक ने जब उसे अपने घर के पास शराब पीने से मना किया तो दोनों के बीच तीखी बहस और विवाद हो गया। इसी गुस्से में आकर आरोपी ने मृतक के सिर पर कुल्हाड़ी से जानलेवा हमला कर दिया, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। 27 वर्षीय आरोपी सागर कुंभारे श्रीराम चौक हुड़केश्वर का रहवासी है। आरोपी ने अपना जुर्म कबूल कर लिया है और पुलिस ने उसके निशानदेही पर वारदात में इस्तेमाल कुल्हाड़ी भी जब्त कर ली है। पुलिस प्रशासन द्वारा पहले पकड़े गए आरोपी की रिहाई के लिए आवेदन किया गया है और मामले में पुलिस की आगे की जांच जारी है। मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये दिनांक 4/7/2026 रोजी एक खुनाची घटना घडलेली होती, ज्यामध्ये एक लेबर दिव्यानगरी परिसरात त्याच्या कुटुंबियांसह राहत होता। तर त्याच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीसारखं हत्यार मारून त्याची अज्ञात इसमानं हत्या केलेली होती। घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो। त्यावेळी तो इसम बेशुद्ध अवस्थेत होता। त्याला तात्काळ मेयो रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलेले होते। मृतकाची जी पत्नी आहे, त्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून FIR नंबर 258/26 कलम 103(1) BNS व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे CCTV फुटेज पाहणं किंवा तांत्रिक तपास करणं सुरू केलेलं होतं। दरम्यान एक इसम रोहित हरिप्रसाद गौतम याला गुन्हे शाखा युनिट 5 यांनी समांतर तपासामध्ये संशयावरून ताब्यात घेऊन त्याने गुन्हा केले असल्याची प्राथमिक कबुली दिली असे सांगून आमच्याकडे हजर केलेला होता। त्या आरोपीला प्राथमिक तपासामध्ये अटक करून माननीय न्यायालयात हजर करण्यात आली होती, परंतु आमच्या तपासामध्ये सदर अटक आरोपी रोहित गौतम हा गुन्ह्यातील आरोपी नसून गुन्हा दुसऱ्याच कुठल्या तरी आरोपीने केला आहे असं तपासात दिसून आलं। आता हा नेमका दुसरा आरोपी कोण आहे याचा शोध घेणं हे आमच्यासमोरचं फार मोठं आव्हान होतं। रात्रीची वेळ होती घटनेची आणि CCTV कॅमेरे हे फार स्पष्ट नव्हते। साधारणपणे एक 60 ते 70 CCTV कॅमेरे हे आजूबाजूच्या परिसरामध्ये आमच्या DB पथकानं चेक केले। त्यामध्ये एक इसम रात्री घटना घडल्यापासून 1 वाजल्यापासून पहाटे 5:10 चालत तसेच सायकलवरून फिरताना दिसून आला। फिर्यादीने जे आरोपीचं वर्णन सांगितलं होतं की काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा बरमुडा त्याने आरोपीने परिधान केलेला आहे आणि तशाच वर्णनाचा इसम सायकलद्वारे आणि चालत फिरताना दिसून आला। सदर सायकलचा शोध घेतला असता एका CCTV कॅमेऱ्यामध्ये आम्हाला एक सायकल दिसून आली, जी सायकल आरोपी जो आम्ही निष्पन्न केलेला आरोपी आहे त्याच्या मित्राच्या घरी मिळून आली। त्यावरून शोध घेतला असता त्या घरामध्ये सागर कुंभरे नावाचा व्यक्ती राहत होता आणि घटना घडल्यापासून तो मोबाईल बंद करून निघून गेलेला होता। त्याचं राहतं घर हुडकेश्वरला आहे, त्या ठिकाणी देखील तो मिळून आलेला नव्हता। त्या ठिकाणी साक्षीदारांचे जबाब, CCTV कॅमेरे आणि हे संशयास्पद आरोपीचं वर्तन या सगळ्यांचा विचार केला असता सागर कुंभरेच हा आरोपी असू शकतो आणि याच्यावरचा आमचा संशय वाढला आणि आम्ही त्याचा शोध सुरू केला। सागर कुंभरे याच्या हुडकेश्वर परिसरातील घराकडे रोज संध्याकाळीपासून दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत वेगवेगळे पोलीस अंमलदार हे खाजगी गणवेशामध्ये नागरी गणवेशामध्ये ट्रॅप लावून थांबत होते। दिनांक 10/7/2026 रोजी रात्री एक संशयित इसम तोंडाला कपडा बांधून हा त्याच्या घराच्या दिशेनं येत होता। त्याला आवाज दिल्यानंतर त्याने मागे पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं आपल्याला कोणतरी पकडायला आलेले आहेत, म्हणून त्याने पळण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी त्याला आमच्या पथकाने ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली। विचारपूसमध्ये त्याचं नाव सागर उपासराव कुंभरे, वय 27, राहणार न्यू नरसाळा, श्रीराम चौक, घोडसे शाळेजवळ,
हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आरोपी राहत असून त्याने गुन्हा केल्याची स्पष्ट कबुली दिली. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली जी कुऱ्हाड आहे ती आरोपीनं एका ठिकाणी लपवून ठेवलेली होती. ती निवेदन पंचनामा करून जप्त करण्यात आलेली आहे. मृतकाचा मोबाईल आरोपी घेऊन पळून गेलेला होता. तो त्याने गोंदी रेल्वे परिसरामध्ये रेल्वे स्टेशनच्या परिसरात फेकून नष्ट केलेला आहे, पण त्याचं पाठीमागील कव्हर जे आहे ते एका ठिकाणी लपवून ठेवलेलं होतं. ते देखील तपासादरम्यान आम्ही जप्त केलेलं आहे. संपूर्ण कारवाई जी आहे ही मानकापूर पोलीस स्टेशनचे ग्रेड पोपनी सुनील डगवाल, राजेश बर्णे, राकेश खोब्रागडे, राहुल गवई, विजय यादव, अनुप यादव, विपिन रक्षे, योगेश महाले, धीरज कुमार भोपळे, प्रशांत खंडारे, रोशन बागडे आणि विक्रमसिंह ठाकूर या पथकानं माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील सर, माननीय सहपोलीस आयुक्त श्री रेड्डी सर, माननीय अप्पर पोलीस आयुक्त साहू मॅडम, माननीय DCP झोन 2 श्रीमती अन्नापूर्णा सिंग मॅडम आणि ACP श्री बंडीवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने ही संपूर्ण कारवाई केलेली आहे. यामध्ये यापूर्वी क्राईम ब्रँचकडून जो अटक करण्यात आलेला आरोपी आहे तो तपासात आरोपी नसल्याचे निष्पन्न झालेले असल्यामुळे त्याला दोषमुक्त करण्यासाठी सविस्तर अहवाल आम्ही माननीय न्यायालयाला सादर करत आहोत. जो अटक केलेला आरोपी सागर कुंबरे आहे त्याला दिनांक 15 जुलैपर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे आणि याचा सविस्तर तपास चालू आहे. फिर्यादी आणि आरोपीचे फिर्यादीच्या घराच्या जवळपासच्या परिसरामध्ये आरोपी हा मोकळ्या जागेवर दारू पिण्यासाठी बसलेला होता. त्याबाबत फिर्यादीनं विचारणा केली असता त्यांची वादावादी झाली. यामध्ये मृतक याने विचारणा केली असता त्याने मृतकाची आणि या अटक आरोपी सागर कुंबरे याची वादावादी झाली आणि त्याच्यामध्ये त्या वादाच्या रागातून अटक आरोपीने मृतकाला खून करून मारून टाकलेले आहे. हे कारण तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे.